पाहतात स्वप्न आभाळापर्यंतच्या झेपेची. शरीर असे कमकुवत, मनात असते स्फूर्ती यशाची. तुडवत चालतात ते अडथळ्यांच्या वाटा, जिंकून घेतात ते शर्यतीच्या उंच लाटा. अडचणींना आव्हान देऊन ते देतात स्वतःला ओळख. त्यांचा तो प्रेरणादायी संघर्ष आणि आपण करतो त्यांची पारख. सांगू नका त्यांच्या मर्यादा, त्यांच्या पंखांना रोखू नका. त्यांची मेहनत, त्यांच्या जिद्दीला प्रश्नावू नका. उठून उभे राहतात पुन्हा नव्या उमेदीने, त्यांच्या सामर्थ्याने, स्वनिश्चयाने. या असामान्य शक्तींची करू नका आबाळ, त्यांची इच्छाशक्तीच पुसेल अडथळ्यांचा गाळ. दिव्यांगत्व, सहानुभूती नव्हे स्वीकृती हवी. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही क्रिया करणे किंवा सभोवतालच्या जगासोबत सामाजिक किंवा भौतिकदृष्ट्या प्रभावीपणे संवाद साधणे अधिक कठीण जाते. आता या अपंगत्वास कारणीभूत असणारे दोष जन्मापासून असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवन काळामध्ये त्याला प्राप्त झालेले असू शकतात. तरी सुद्धा आधुनिक म्हणून पाहणाऱ्या आपल्या या युगामध्ये अशा व्यक्तींसाठी आजही असंवेदनशीलता आपल्याला सर्रास बघायला मिळते. या व्यक्तींचा दिव्यांगत्व प्राप्त झाल्यापासून वेगळा स्वतःबरोबरच एक संघर्ष सुरू असतो. त्यामध्ये भर म्हणून आपल्यासारख्या नॉर्मल लोकांनी त्यांच्याशी अस्वीकृतीसारखं वागणं त्यांच्यासाठी एक मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच गरज आहे आज आपल्या सामाजिक बदलाची, समाजाची मानसिकता, मानसिक दृष्टिकोन बदलायची. कारण या व्यक्तींना सहानुभूती नको आहे, हो, स्वीकृती हवी आहे. दिव्यांगत्व हे आजार, शारीरिक दोष, अपंगत्व, पंगुत्व अशा अनेक टप्प्यांमधून जात असते. त्यामुळेच प्राथमिक अवस्थेमध्ये असतानाच त्याच्यावर उपचार घेणे किंबहुना ते उपचार करणे अधिक गरजेचे असते. अशाच दिव्यांग मुलांना ओळखण्यासाठी इंकलेन ही संस्था 2 ते 9 वर्षांच्या मुलांचा सर्वे करत आहे. त्यामध्ये अस्थिर मुले, स्वकेंद्रित मुले, मतिमंद, सेरेब्रल प्लासी, अध्ययन असक्षमता, ऐकणे व दिसणे यामधील दोष इत्यादींचा अभ्यास करून या आजारांचे योग्य उपचार आणि त्यांचे पुनर्वसन, त्याबरोबरच हे आजार पुन्हा भविष्यामध्ये त्या मुलांना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबद्दल ही इंकलेन संस्था राष्ट्रीय पातळीवरती जनजागृती करण्याचे कार्य करते. अशा बऱ्याच सामाजिक संस्था त्यांचे काम सुरळीत करतच आहेत, हो. पण एक माणूस म्हणून आपण यात कुठेतरी मागे आहोत असे नाही का जाणवत? तसं पाहायला गेलं तर दिव्यांगत्व हा मानवी जीवनाला मिळालेला एक शापच म्हणावा लागेल की नाही? तो का तरी आपल्यासारख्या नॉर्मल म्हणून पाहणाऱ्या लोकांमुळेच, हो. ज्या घरामध्ये असं दिव्यांग मूल जन्माला येतं ना, त्या घराला आजही समाज वेगळ्या पारड्यामध्ये तोलायला बघतो. याचं प्रमाण समाजामध्ये जरी कमी असलं तरीही आधुनिक म्हणून पाहणाऱ्या आपल्या समाजामध्ये हे प्रमाण नक्कीच बघायला मिळतं. मी तर म्हणेल, ज्या घरात असे दिव्यांग मुली असतात ना, त्या फॅमिलीची, विशेषतः त्यांच्या आई वडिलांची सहनशीलता दाद देण्यापलीकडची असते. कारण त्यांना पालकत्वाची फार मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागते. आता तुम्ही म्हणा, ही अशी का म्हणत आहे? आपले मूल कसेही असले ना तरी प्रत्येक आई वडिलांसाठी ते जगातले सगळ्यात सुंदर मूल असते. पण दिव्यांग व्यक्तींच्या बाबत ही जरा गोष्टी वेगळ्याच असतात ना. कारण की आपल्या समाजामध्ये आपले नातेवाईकांपासून ते परक्यांपर्यंत सगळ्यांना पुष्कळ चौकशी. त्यांचे प्रश्न अनाउचलले नशिबापासून कर्मभोगापर्यंत सगळ्यांचा वेध घेत शेवटी देवधर्म, व्रतवैकल्य, कुंडली, ज्योतिष, गृहदोष, पितृदोष इत्यादी पत्रिकेपर्यंत येऊन पोहोचतात आणि येथूनच पालकांची सत्वपरीक्षा सुरू होते. या बिकट स्थितीमध्ये त्यांच्या मनाची होणारी घालमेल त्यांना विचलित करून टाकते. कशाने का होईना आपले मूल स्वावलंबी व्हावे हा एकच विचार पालकांच्या मनात थैमान घालत असतो. त्यामुळे आपले मूल बरे होईल या आशेने का होईना अनेकदा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीही पालक करतात. पण शेवटी महागडे वैद्यकीय उपचार सोडले तर इतर सर्व प्रकारामध्ये मनस्ताप, आर्थिक नुकसान, निराशा हीच त्यांच्या पदरी पडते. हा सर्व काळ त्या दिव्यांग व्यक्ती बरोबर असतो, कुटुंबालाही खूप कसोटीचा असतो.
कारण वैद्यकीय उपचारही हे मुंगीप्रमाणे काम करत असतात. जर इलाज लवकर झाला तर ठीक, पण जर निदानच वेळेवर झालं नाही तर सगळं अशक्य होऊन जातं. आजही पालकांच्या या मुलांबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेणारे पुष्कळ जण आहेतच. हे सर्व करण्यामागे त्या पालकांची फक्त आपलं पोटचं मूल लवकर बरं व्हावं, त्याचं आयुष्य सुकर व्हावं हीच निष्पाप भावना असते. ज्या प्रकारे हे मूल मोठे होते ना, तसं तसं त्या आई वडिलांच्या काळजाचा ठोका सुद्धा चुकायला सुरुवात होते. कारण सामान्यांच्या जगात त्या दिव्यांगांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता येत नाही, किंबहुना हा समाजही त्यांना त्या प्रकारे जगू देत नाही. लक्षात घ्या, इथे उपचार तेव्हाच लाभदायी ठरतात जेव्हा वैद्यकीय निदान योग्य वेळी झालेले असते. आपल्या पाल्याला हर एक प्रकारे स्वावलंबी करण्यासाठीची आई वडिलांची धडपड ही एका साईडला आणि दुसऱ्या साईडला त्याच मुलाला चांगल्या प्रकारे बरं करणं, त्यासाठी योग्य ते वैद्यकीय उपचार घेणं, या दोनच गोष्टी त्या आई वडिलांसाठी मानसिक बळ वाढवणार असतात. कारण अपघाताने येणारं दिव्यांगत्व बरं होण्याची शक्यता जास्त असते हो, पण जन्मतः येणारं दिव्यांगत्व फक्त आणि फक्त वेळेवर न समजल्या कारणाने किंवा योग्य उपचाराअभावी परिणाम दाखवण्यामध्ये पोरकं होतं. या साऱ्यांमध्ये पालकांची एकच जबाबदारी असते, आपल्या सामान्यापेक्षाही असामान्य असणारं मूल त्याच्या कलागुणांनी प्रोत्साहन देऊन वाढवणं. कारण दिव्यांग मुले ही एक वरदानच ठरतात ना त्यांच्या कुटुंबासाठी. फक्त योग्य प्रकारे त्याचा सांभाळ करणं आवश्यक असतं, एवढंच. त्यांचे जेवढे आयुष्य विधात्याने लिहून दिलेले असते ना, तेवढ्या आयुष्यामध्ये आपण त्यांना थोडा जरी आनंद देऊ शकलो ना, ते त्यांच्यासाठी एका औषधाप्रमाणे काम करत असते. ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर त्यांच्यासाठी कायदे आणि अधिकारांची कमी नाहीच आहे, पण कायदे अधिकार असतानाही जर समाजाकडून त्यांना योग्य समानतेची वागणूक मिळाली ना, तर त्यांना आपल्यामध्ये काही कमतरता आहे याचा फील तरी नाही होणार हो. कारण आपण आधुनिक विचारसरणी अंगीकारली, पण ज्या आधुनिकतेबरोबर सम्यक विचारसरणी धरून पुढे जावे असे वाटते, तिथेच आपण नापास होत चाललो आहोत असे वाटत नाही का? तरीही यामध्येही काही सकारात्मक बदल आहेच. त्यासाठी तुम्हाला एक मी गोष्ट सांगते, ऐकाल ना? एकदा शारीरिक आणि मानसिक अपंग असलेल्या मुलांच्या 50 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये 10 अपंग मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू होताच 10 जणांनी ईर्ष्येने धावायला सुरुवात केली. मुळातच पायाने अपंग असलेल्या मुलीचा तोल गेला आणि ती जोरात जमिनीवर आदळली. तिच्या रडण्याच्या आवाजाने इतर 9 जण मागे फिरून तिच्या जवळ गेले. एकाने तिला उभे केले. कुणीही न सांगता 10 जण एकमेकांचा हात धरून अंतिम सीमारेषेपर्यंत चालत पोहोचले. स्पर्धा संपली. सगळेच जिंकले होते. प्रथम क्रमांकाच्या चढाओढीच्या जमान्यामध्ये शरीरानं आणि बुद्धीनं सक्षम असणाऱ्यांना उपस्थितांना ही स्पर्धा बरेच काही शिकवून गेली होती बरं. तुम्हालाही शिकवलंच असेल त्याने. येथे खरा विजय होता माणुसकीचा, मैत्रीचा आणि सहकार्याचा. बघितली ना स्वीकृतीची खरी ताकद? जर हाच दृष्टिकोन समाजातील प्रत्येक व्यक्तीने अंगी बांधला ना, तर निश्चितच जगात पुन्हा नव्याने हेलन केलर, लुईस ब्रेल, स्टीफन हॉकिंग अशा अनेक महान व्यक्ती प्रोत्साहनाच्या बळावर नावारूपाला येतील. शेवटी एकच, त्यांचे जेवढे आयुष्य विधात्याने आखून ठेवले आहे ना, ते त्यांना निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्याचमुळे त्यांच्या मनाला एक बळकटी प्राप्त होईल. कारण ते म्हणतात, सबका साथ जरूरी है क्योंकि सबके विकास में है बनना भागीदार मुझे. सबका साथ जरूरी है क्योंकि सबके विकास में है बनना भागीदार मुझे. सबका विश्वास हासिल हो तो फिर, सबका विश्वास हासिल हो तो फिर
सबके प्रयास से मिल जाएगा जीवन का आधार मुझे. सबके प्रयास से मिल जाएगा जीवन का आधार मुझे. मग समजलं असेल ना तुम्हाला की शारीरिक अपंगत्वापेक्षा विचारांचं अपंगत्व किती धोकादायक असतं ते.